नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेची जी परीक्षा आलेली होती, ओके, तर बघा या परीक्षेमध्ये टोटल 5 संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली होती, ज्यामध्ये वृक्ष अधिकारी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनियरची पोस्ट होती, सोबतच नर्स या पदाची सुद्धा पोस्ट होती। ओके मित्रांनो, म्हणजे नर्स म्हणजे काय, जो आपण स्टाफ नर्स म्हणतो त्या स्टाफ नर्स पदाचा सुद्धा यामध्ये समावेश होता। तर बघा ही परीक्षा झाली मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर याचा फायनल मेरिट लिस्ट सुद्धा आलेली होती। फायनल मेरिट लिस्ट यालाच आपण काय म्हणू शकतो, रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला होता। ओके, सोबतच याच्यासोबतच काय फायनल मेरिट लिस्ट सुद्धा देण्यात आलेली होती। ओके, तर बघा या संदर्भात आपण जी फायनल मेरिट लिस्ट आलेली होती मित्रांनो, त्या संदर्भात मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता। ओके, तर ही जी आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हे काय आहे, नर्स GNM या पदाची फायनल मेरिट लिस्ट किंवा जो आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतर जो स्कोर येतो, ओके, फायनल रिझल्ट म्हणून घेऊयात। ओके, फायनल रिझल्ट सोबतच याला फायनल मेरिट लिस्ट असं प्रिपेअर करून वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली होती। ओके, तर या संदर्भात मी एक व्हिडिओ तयार केलेला होता मित्रांनो। व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांचा एक कन्सर्न होता मित्रांनो की एक्झाम झाली, रिझल्ट आला, तर याचा आता सिलेक्शन लिस्ट केव्हा येणार। ओके, तर आता जर का तुम्ही नागपूर NMCची जर वेबसाईट बघितली मित्रांनो, तर नागपूर NMCच्या लिस्ट वेबसाईटवरती आज एक सूचनापत्र क्रमांक 11 अपलोड करण्यात आलेला आहे। आणि हा सूचनापत्र क्रमांक 11 कशाच्या रिलेटेड आहे मित्रांनो, तर ही तुमची सिलेक्शन लिस्ट आहे। ओके, सिलेक्शन लिस्ट सोबतच मित्रांनो या ठिकाणी वेटिंग लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे। ओके, तर बघा ही जर तुमच्याकडे लिस्ट आलेली नसेल, याला जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल मित्रांनो, तर त्याला डाउनलोड कसा करायचा, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी तर गुगलवरती यायचं आहे। क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला nmcnagpur.gov.in ही वेबसाईट टाईप करायची आहे आणि एंटर बटन प्रेस करायचे आहे। एंटर केल्यानंतर बघा मित्रांनो, थोडा पेज लोड व्हायला वेळ लागेल। पेज लोड झाल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही थोडं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर इथे बघा कर्सर जिथे दिसतोय मित्रांनो, त्या ठिकाणी NMC रिक्रुटमेंट असा फोल्डर दिसतोय, त्या ठिकाणी क्लिक हिअरचा बटन आहे, त्यावरती आपण क्लिक करून घेणार। क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, थोडा लोड झाल्यानंतर पहिल्या क्रमांकावरतीच तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिसतोय, ज्यामध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन वेटिंग लिस्ट फॉर द व्हेरियस पोस्ट, या बाजूला PDFचा ऑप्शन दिसतोय मित्रांनो, त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, थोडा लोड होणार, लोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार की लिस्ट आपली आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी तुमची लिस्ट कोणती आलेली आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमची सिलेक्शन लिस्ट, ओके, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, सोबतच प्रतीक्षा यादी म्हणजेच काय वेटिंग लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर NMCची जी एक्झाम झालेली होती त्याची जी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आलेली आहे त्याच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत। ओके, तर सूचनापत्र क्रमांक 11 मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरणे कामी वर्तमानपत्र प्रसिद्ध जाहिरात क्रमांक 804 PR/PR दिनांक 23/12/2024 मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, नर्स परिचारिका GNM व वृक्ष अधिकारी या पदांकरिता लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून त्या अनुषंगाने उमेदवाराची प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी, प्रारूप निवड म्हणजे मित्रांनो जे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असते। ओके, ही लिस्ट कशी असणार, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असणार, सब्जेक्ट टू युअर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। जर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर का काही गडबड असेल तर तुम्हाला प्रोसेसच्या बाहेर काढलं जाऊ शकतं। ओके, म्हणून याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हटलं जाते। ओके, आणि सोबतच प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट सुद्धा काय केलेली आहे, डिस्प्ले करण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे जी ही वेबसाईट आहे नागपूर महानगरपालिकेची, तर या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे। कोणत्या तारखेला, 25/6/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे, म्हणजे आजच ही अपलोड झालेली आहे मित्रांनो। सहपत्रामध्ये काय दिलेलं आहे, तुमची जी प्रारूप निवड यादी म्हणजे जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे। तर बघा या ठिकाणी जर आपण स्क्रॉल डाऊन केलं मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, प्रारूप म्हणजे प्रोव्हिजनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही प्रसिद्ध यादी प्रोव्हिजनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कोणाची आहे, कनिष्ठ अभियंता। तुम्हाला थोडं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी वृक्ष अधिकारीचे दिसून येणार मित्रांनो, त्यानंतर लगेच थोडं स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य दिसून येणार।
ओके. त्यानंतर अजून परत थोडं स्क्रॉल डाऊन केलं की बघा थोडा यामध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत, नंबर ऑफ वॅकन्सीजनुसार हे असतं मित्रांनो. त्यामध्ये बघा या ठिकाणी आता आपल्याला काय दिसून येत आहे, नर्स परिचारिका GNM. ओके, तर GNMच्या किती पोस्ट होत्या मित्रांनो, टोटल 52 पोस्ट होत्या. ओके, 52 पोस्ट होत्या, ज्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे जे ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 5 वॅकन्सीज होते. VJA म्हणजे जे विमुक्त जाती यांच्या 2 वॅकन्सीज होत्या. भटक्या जमाती, भज म्हणजे काय होतं मित्रांनो, भटक्या जमाती, NT नोमॅडिक ट्राईब्स म्हणतो आपण, NTB. ओके, त्यानंतर भज म्हणजे NTDच्या 2 वॅकन्सीज, प्रत्येकी 2 वॅकन्सीज होत्या मित्रांनो. विमाप्र म्हणजेच काय, SBC. ओके, SBC म्हणजेच काय मित्रांनो, विशेष मागासकीय प्रवर्ग म्हणजेच स्पेशल बॅकवर्ड क्लास. ओके, त्यानंतर SCBCच्या टोटल 5 वॅकन्सीज. आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच मित्रांनो EWS. ओके, तर EWSच्या 5 वॅकन्सीज होत्या मित्रांनो. आणि टोटल अराखीवचं जर बघितलं तर टोटल 29 म्हणजे असं एकंदरीत वॅकन्सीज किती होत्या, 52 वॅकन्सीज होत्या. तर या संदर्भात जो काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती मित्रांनो, तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तुमची पदसंख्या बघू शकता. ओके, तर या ठिकाणी कोणता आहे हे बघा, पदनाम नर्स परिचारिका, यामध्ये तुम्हाला किती दिसून येतं मित्रांनो, टोटल 52 पोस्ट आहेत, ज्यामध्ये आता आपण जो तक्ता बघितलेला होता तो सेम तक्ता या ठिकाणी आहे. ओके, दिव्यांगासाठी मित्रांनो बघा 4% ज्या वॅकन्सीज आहेत ते दिव्यांगासाठी आहेत. एकूण 2 पदे आहेत, म्हणजे अंध, अल्पदृष्टी किंवा कर्ण बधिरता. ओके, आणि अनाथासाठी मित्रांनो 1 पोस्ट वॅकंट केलेली आहे. तर ह्या ज्या पोस्ट असतात ना मित्रांनो, तर ह्या ओपन मधून भरल्या जातात. ओके, कुठून भरल्या जातात, ओपन कॅटेगरीमधून भरल्या जात असतात. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण बघूयात की जो आज जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, तर ती सिलेक्शन लिस्ट आणि त्यासोबतच जी वेटिंग लिस्ट आहे त्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर बघा, प्रवर्ग अराखीव सर्वसाधारणमध्ये 10 वॅकन्सीज होत्या. अराखीव महिलामध्ये 9 वॅकन्सीज. अराखीव माजी सैनिकमध्ये 4 वॅकन्सीज मित्रांनो. त्याचप्रमाणे अराखीव खेळाडूमध्ये 1 वॅकन्सी, प्रकल्पग्रस्तामध्ये 1 वॅकन्सी, भूकंपग्रस्तामध्ये 1 वॅकन्सी आणि अंशकालीनमध्ये अशा 3 वॅकन्सीज होत्या. तर अशा टोटल 29 वॅकन्सीज होत्या. कोणत्या याच्यामध्ये, प्रवर्ग. कोणता प्रवर्ग, अराखीव. अराखीव म्हणजेच काय, ज्यांनी जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे. ओके, UR अनरिझर्व्ड म्हणतो आपण त्याला, जनरल कॅटेगरी. ओपन कोटा म्हणतो त्याला, काय म्हणतो आपण याला, ओपन कोटा. तर यामध्ये बघा आता आदित्य सुनील वाघमारे, अथर्व, त्यानंतर गणेश, वैभव, शुभम, हर्षल, मयूर, अक्षय, ह्या सगळ्यांची म्हणजे हे जे टॉपचे जे 7 आहेत मित्रांनो, 7 जे कॅन्डिडेट्स आहेत यांना कोणत्या कॅटेगरीमधून घेण्यात आलेलं आहे, ओपन कॅटेगरीमधून घेण्यात आलेलं आहे. नो मॅटर यांची कोणतीही कॅटेगरी जरी असेल तरीही यांचं सिलेक्शन कशामध्ये होणार, ओपनमध्ये होणार. का बरं ओपनमध्ये होणार, कारण की अराखीवमध्ये सर्वसाधारणमध्ये टोटल वॅकन्सीज किती आहेत मित्रांनो, 10 पैकी 7 हे गेले. त्यानंतर जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं मित्रांनो की ह्या ज्या वॅकन्सीज होत्या, अंध किंवा अल्पदृष्टी किंवा कर्णबधिरता किंवा जी अनाथाची जी पोस्ट असते मित्रांनो, हे ओपनमधून घेतल्या जाते, बरोबर. तर त्यामुळे जो 8व्या क्रमांकाचा जो कॅन्डिडेट आहे, ज्याचे मार्क्स जास्त होते, त्याला अंध अल्पदृष्टी संवर्गातून, म्हणजे ही 8वी पोस्ट झाली मित्रांनो. ओके, त्यानंतर प्रतीक नावाचा जो कॅन्डिडेट आहे, कर्णबधिर संवर्गातून याला ओपन कॅटेगरीमधून भरण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रसाद बालाजी रेड्डी, ओके, अनाथ, नॉन इन्स्टिट्यूशनल अनाथमधून याला सिलेक्ट करण्यात आलेला आहे. तर अशा ह्या ज्या 10 वॅकन्सीज आहेत मित्रांनो, 10 वॅकन्सीज म्हणजे कोणत्या 10 वॅकन्सीज भरण्यात आलेल्या आहेत, अराखीवमधल्या ज्या सर्वसाधारण 10 वॅकन्सीज आहेत त्या 10 वॅकन्सीज या ठिकाणी फिलअप करण्यात आलेल्या आहेत. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर बघा मित्रांनो, आता यानंतर काय आहे की यानंतर या ठिकाणी प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीमध्ये किती कॅन्डिडेट्सला वेटिंगमध्ये ठेवलेलं आहे, टोटल 8 कॅन्डिडेटला. त्यापैकी अराखीव सर्वसाधारणसाठी 4 वॅकन्सीज मित्रांनो. त्यानंतर अंध अल्पदृष्टीकरिता 2 वॅकन्सीज आणि अनाथाकरिता 1 वॅकन्सी काय केलेली आहे, रिझर्व्ह ठेवलेली होती. तर ती वॅकन्सी प्रतीक्षा यादीमध्ये टाकण्यात आलेली आहे. ओके, क्लिअर आहे. तर ही झाली ओपन कॅटेगरीचे. ठीक आहे, तर ओपन कॅटेगरीमध्ये बघा मित्रांनो, आता जसं आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरीबद्दलच बघत आहोत, अराखीवमधले सर्वसाधारण आता 10चे 10 वॅकन्सीज फिलअप झालेल्या आहेत. आता यानंतर काय म्हटलेलं आहे, जो कोटा आहे, हॉरिझॉन्टल कोटा आहे, तो हॉरिझॉन्टल कोटा आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. ओके, तर हॉरिझॉन्टल कोटामध्ये आता महिला असेल, त्याच्यानंतर माजी सैनिक. तर यामध्ये काय दिलेलं आहे, आधी माजी सैनिकाबद्दल दिलेलं आहे. माजी सैनिकाच्या टोटल वॅकन्सीज होत्या 4. तर 4 वॅकन्सीपैकी आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे
नसल्यामुळे गुणवत्तेनुसार या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर बघा, माजी सैनिक या कोट्यातून कुणीच फॉर्म भरलेला नव्हता. त्या कारणामुळे ज्यांचा रँक जास्त होता, ओके, ज्यांचा रँक काय होता, जास्त होता, त्या कारणामुळे यांना काय केलेलं आहे, अपग्रेड करण्यात आलेलं आहे अगेन्स्ट माजी सैनिक, अगेन्स्ट जे माजी सैनिक म्हणजे काय मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅन, ओके, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन यांचं सिलेक्शन झालेलं आहे. यांच्याकडे असा कोणताच कोटा नाही, बट मेरिटमध्ये आल्यामुळे यांचा जो सिलेक्शन आहे मित्रांनो, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन झालेला आहे. ओके, क्लिअर आहे. तर ह्या 4 वॅकन्सीज ह्या कॅन्डिडेट्स थ्रू भरल्या जाणार. मग त्यानंतर बघा, माजी सैनिकामध्ये म्हणजे जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी प्रतीक्षा यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीमध्ये टोटल 4 लोक आहेत. ओके, तर सेम यामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की माजी सैनिक उपलब्ध नसल्यामुळे गुणवत्तेनुसार यांचा जो सिलेक्शन राहील. जर इन केस यामध्ये जर एखादा कॅन्डिडेट जर अब्सेंट असेल, ओके, किंवा एखादा कॅन्डिडेटचा एज क्रायटेरिया मॅच होत नसेल, किंवा एखाद्या कॅन्डिडेटचा समजून घ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅच होत नसेल, ओके, तर कोणत्याही सर्कमस्टान्सेसमध्ये जर एखादी कॅन्डिडेट जर या ठिकाणी रिजेक्ट जर झाला, तर मग कोणाला प्रिफरन्स देण्यात येणार, पहिल्या कॅन्डिडेटला प्रिफरन्स देण्यात येणार, किंवा याचा जर म्हणजे 1 बाय 1 सगळ्याला प्रिफरन्स देण्यात येणार. जेवढ्या वॅकन्सीज क्रिएट जर झाल्या मित्रांनो, म्हणजे कोणाचा जर कोणताही जर प्रॉब्लेम जर आला तर त्यामुळे त्याचा कॅन्डिडेट रिजेक्ट होणार आणि दुसऱ्याला प्रतीक्षा यादीमधून चान्स भेटणार. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आता बघूयात आपण प्रवर्ग अराखीव. ओके, यामध्ये कोण आहेत, प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्ताची एकच वॅकन्सी होती मित्रांनो. तर प्रकल्पग्रस्तामध्ये सर्वसाधारणमध्ये या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 व्यक्तींना ठेवलेलं आलेलं आहे, कैलाश यादव आणि रोहित काळे. ओके, प्रकल्पग्रस्त उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे यांना गुणवत्तेनुसार अपग्रेड करण्यात आलेला आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर प्रवर्ग अराखीव भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्ताची जी वॅकन्सी होती एकच होती मित्रांनो. त्यामध्ये 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. राजेश कल्याणराव महालिंगे, बघा, प्रकल्पग्रस्त सर्वसाधारण मधून भरण्यात आलेला आहे. परंतु बघा मित्रांनो, जर बघितलं तर भूकंपग्रस्त उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे या लोकांना काय करण्यात आलेलं आहे, वेटिंगमध्ये गुणवत्तेनुसार मेरिटनुसार अपग्रेड करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर प्रवर्ग अराखीव खेळाडू. ओके, म्हणजे जनरल किंवा जो अनरिझर्व्ड खेळाडूची वॅकन्सी 1 होती मित्रांनो. प्रतीक्षा यादीमध्ये 2 व्यक्तींना ठेवण्यात आलेला आहे. तर बघा, ही जो पहिला व्यक्ती आहे कोण, मनीषा चोरमारे. ओके, तर यांना सर्वसाधारण ओपन सर्वसाधारण मधून खेळाडूची पोस्ट देण्यात आलेली आहे. ओके, आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 कॅन्डिडेट्सला ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रवर्ग अराखीव अंशकालीन. तर बघा मित्रांनो, अंशकालीन उमेदवार तर आता भेटतच नाही. अंशकालीनचे उमेदवार होते 1990 ते 1994च्या दरम्यान गव्हर्नमेंटने काही लोकांना ॲज अ एम्प्लॉई म्हणून घेतलं होता आणि काही वर्षानंतर 1-2 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर त्यांना बाद केलं होतं सर्व्हिसमधून. तर अशा लोकांना अंशकालीन उमेदवाराचा सर्टिफिकेट देण्यात आला. तर आता यामध्ये तर तुमचा तर एज सुद्धा असणार नाही मित्रांनो, की तुमचा बर्थ सुद्धा नसेल त्यामध्ये, तर तुमच्याकडे तर अंशकालीन उमेदवाराचा तो सर्टिफिकेट असणे तर पॉसिबलच नाही. तर त्यामुळे काय झालं, अंशकालीन उमेदवाराचा एकही कॅन्डिडेट नसल्यामुळे काय करण्यात आलं, यांना गुणवत्तेनुसार म्हणजेच काय तुमचा जो मेरिट होता त्याच्यानुसार अपग्रेड करण्यात आला आणि अगेन्स्ट अंशकालीन म्हणजेच काय, पार्ट टाइम म्हणतात याला. ओके, पार्ट टाइम, ठीक आहे. तर अंशकालीन उमेदवार अगेन्स्ट पार्ट टाइम यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि परत 3 लोकांना म्हणजे 3 जागा होत्या, 3 लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि 3 लोकांना वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर हे वेटिंग लिस्ट आहे अंशकालीनची. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रवर्ग अराखीव महिलेच्या किती पोस्ट होत्या, टोटल 9 पोस्ट होत्या. प्रतीक्षा यादीमध्ये टोटल 5 पोस्ट ठेवण्यात आलेले आहेत. तर 9 महिला कोणत्या आहेत मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 9 महिलांचे नाव बघू शकता. तर हे जे आहेत हे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत. ओके, आणि त्यानंतर हे जे 5 कॅन्डिडेट्स आहेत मित्रांनो, हे कसे आहेत, वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ओके, तर ह्या महिला ज्यांचा रँकनुसार यांचा सर्वसाधारणमध्ये अपग्रेड करण्यात आलेला आहे. ओके, मग त्यानंतर आता बघूयात आपण अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजेच काय मित्रांनो, एसटी कॅटेगरी. ओके, तर एसटी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणची फक्त 1 पोस्ट होती मित्रांनो. तर सर्वसाधारणमध्ये पहिला जो कॅन्डिडेट होता ज्याचे सगळ्यात जास्त मार्क्स असणार एसटी कॅटेगरीमध्ये, त्याचा सिलेक्शन सर्वसाधारणमध्ये होणार. तर हा जो कॅन्डिडेट आहे चव्हाण संदेश हरी, तर यांचा एसटी कॅटेगरीमध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारणमधून झालेला आहे आणि 2 कॅन्डिडेट्सला या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, जर आपण एसटी कॅटेगरीमध्ये महिला आरक्षण जर बघितलं तर महिलाचे किती पोस्ट होत्या मित्रांनो, 2 पोस्ट. माजी सैनिकची 1 पोस्ट, अंशकालीनची 1 पोस्ट, अशा एकूण 5 जागा होत्या.
ओके, क्लिअर आहे. तर प्रवर्ग म्हणजे कोणता आहे हा? अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरीमध्ये माजी सैनिक. ओके, तर माजी सैनिकाचा कोणताही एसटी कॅटेगरीचा कॅन्डिडेट अवेलेबल नव्हता. त्यामुळे गुणवत्तेनुसार, ओके, मेरिटनुसार शेषराव भीमराव मागादे हे जे पर्सन आहे तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये दोघांना ठेवण्यात आलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती अंशकालीन. ओके, तर बघा अंशकालीनचे सुद्धा उमेदवार भेटतच नाही मित्रांनो. 1994च्या जमान्यात ज्यांनी काम केलेलं होतं त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे. त्यावेळेस तर तुमचा मे बी बर्थ सुद्धा झालेला नसेल. ओके, 1990 1992 मध्ये. ठीक आहे. तर अनुसूचित जमाती अंशकालीनची एक जागा होती मित्रांनो. तर अगेन्स्ट अंशकालीन यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 कॅन्डिडेट्स आहेत. या 2 कॅन्डिडेट्स आहेत. ओके, अजून परत अनुसूचित जमाती आहे मित्रांनो. महिलेच्या जागा किती होत्या? 2 जागा होत्या. या दोनही महिला या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत आणि 3 महिलांना या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर VJA. ओके, VJA म्हणजे विमुक्त जाती अ. तर म्हणजे विमुक्त जाती अ ची एक, सर्वसाधारणची एक, महिलाची एक आणि अशा टोटल 2 जागा होत्या. तर पहिली जी सर्वसाधारणची जी जागा होती मित्रांनो, तर हे सर्वसाधारणची जागा या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर महिलासाठी एक जागा होती मित्रांनो. VJA मध्ये महिलासाठी एक जागा. तर हे नैना जाधव जे कॅन्डिडेट आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये स्वाती राठोड आणि राधा उकंडा जाधव अशा 2 कॅन्डिडेट्स VJAच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ओके, त्यानंतर प्रवर्ग भज. भज म्हणजेच काय मित्रांनो? भटक्या जमाती बी. ओके, म्हणजेच हे NTB होते. ओके, तर NTBची सर्वसाधारणची एकच पोस्ट होती. जो कॅन्डिडेटने टॉप केलेला असेल त्याचा सिलेक्शन झाला. म्हणजेच हा NTBमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स कोणाला होते? गोपाल सुरेश भावनागरे. ओके, यांचा सर्वसाधारणमधून सिलेक्शन झालं. प्रतीक्षा यादीमध्ये 2 कॅन्डिडेट्सला ठेवण्यात आलेलं आहे. महिलाचे किती वॅकन्सीज होत्या मित्रांनो? एकच वॅकन्सी होती. तर महिलाची ज्या महिलेने म्हणजे NTBमध्ये आहे आणि सगळ्यात जास्त मार्क्स असणार फिमेल कॅन्डिडेट्समध्ये सपना रामकिशन कश्यप यांचं सिलेक्शन NTB मधून झालेलं आहे आणि एक वॅकन्सी होती आणि 2 कॅन्डिडेट्सला या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. मग त्यानंतर बघा मित्रांनो NTD आहे. हा भज ड म्हणजेच काय? NTD यांच्या टोटल 2 वॅकन्सी. त्यापैकी सर्वसाधारणची एक वॅकन्सी, महिलाची एक वॅकन्सी. सर्वसाधारणमध्ये ज्यांनी NTD मधून टॉप केलेला असेल त्याचा सिलेक्शन झालेला आहे सर्वसाधारणमधून. ओके, ह्या 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि NTD महिला, जी महिला NTD असेल आणि जिने टॉप केलेला असेल सगळ्या NTD महिलामध्ये, तर ही जी महिला आहे म्हणजेच कोण? सीमा बडे. तर यांचं सिलेक्शन सर्वसाधारण महिलामधून झालेलं आहे. ओके, आणि या 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो विमाप्र. विमाप्र म्हणजेच काय? विशेष मागासकीय प्रवर्ग, SBC म्हणतो याला. ओके, तर SBCच्या टोटल 2 वॅकन्सीज. त्यापैकी सर्वसाधारणमध्ये एक वॅकन्सी होती. तर बघा हा जो म्हणजे सर्वसाधारण म्हणजे कोणाला जाणार मित्रांनो? ज्यांनी टॉप केला SBC कॅटेगरीमध्ये. जेवढे काही SBC कॅन्डिडेट्स अपेअर झाले एक्झाममध्ये त्याच्यामध्ये ज्यांनी टॉप केला त्याचं सिलेक्शन कशामध्ये होणार? सर्वसाधारणमध्ये. ओके, क्लिअर आहे. आणि 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर महिलासाठी एक वॅकन्सी होती मित्रांनो. तर महिलासाठी एक वॅकन्सी म्हणजे आता विमाप्र म्हणजे जे SBC मध्ये जिने टॉप केलेला असेल, जी कॅन्डिडेट असेल जिने टॉप केलेला असेल, आता ही सुहानी राऊत कॅन्डिडेट आहे. ओके, तर ही म्हणजे पूर्ण SBC कॅन्डिडेटमधून पहिल्या नंबरवरती होती, त्याच्यामुळे यांचा निवड यादीमध्ये नाव आहे आणि हे 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मग यानंतर आहे मित्रांनो ACBC. ACBC म्हणजेच काय? जे मराठा आरक्षण वगैरे जो भेटलेला होता. ओके, तर ते मराठा आरक्षणच्या एकूण 5 वॅकन्सीज होत्या. त्यामध्ये सर्वसाधारणची एक वॅकन्सी, महिलाची 2 वॅकन्सी, माजी सैनिकाची एक वॅकन्सी, अंशकालीनची एक वॅकन्सी. ओके, तर बघा आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो सर्वसाधारणची एक वॅकन्सी होती. म्हणजे ज्यांनी ACBC मधून फॉर्म भरलेला होता आणि ज्यांनी टॉप केला तर त्याचा सिलेक्शन कुठून होणार? सर्वसाधारणमधून. तर या कॅन्डिडेट्सला सगळ्यात जास्त मार्क्स असणार शंकर मुतकुलेला. तर याचं सिलेक्शन सर्वसाधारणमधून झालेला आहे. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 2 जणांना वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे ACBC माजी सैनिक. माजी सैनिकाची फक्त एक वॅकन्सी होती मित्रांनो. तर कॅन्डिडेट्स अवेलेबल नव्हते माजी सैनिकाचे, त्याच्यामुळे गुणवत्तेनुसार ओके जो सेकंड टॉपर कॅन्डिडेट होता त्याला काय करण्यात आलेलं आहे? ACBC मधून घेण्यात आलेला आहे आणि 2 कॅन्डिडेट्सला या ठिकाणी
वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे मित्रांनो ACBC अंशकालीन, म्हणजे जे पार्ट टाईम उमेदवार अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे काय करण्यात आलेलं आहे की जो थर्ड टॉपर होता त्या थर्ड टॉपरला अगेन्स्ट अगेन्स्ट पार्ट टाइम घेण्यात आलेला आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी भरून जाणार आणि उरलेल्या ज्या 2 वॅकन्सी म्हणजे 2 पोस्ट आहेत मित्रांनो ह्या प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेल्या आहेत. ओके, 2 कॅन्डिडेट्सला. ठीक आहे, त्यानंतर आहे मित्रांनो प्रवर्ग ACBC. ओके, म्हणजेच SEBC. ओके, तर ACBC आता महिला आहे मित्रांनो. महिलामध्ये 2 वॅकन्सीज होत्या, तर 2 वॅकन्सीज म्हणजे ह्या 2 ज्या महिलांनी टॉप केलेला आहे तर त्या 2 महिलांचा या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि ज्या त्यानंतरच्या कमी रँकवाल्या ज्या महिला असणार किंवा कमी मार्क्सवाले महिला असणार त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, आणि त्यानंतर आहे मित्रांनो सगळ्यात शेवटी आर्थिक दुर्बल घटक. ओके, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे काय EWS. ओके, EWS. ठीक आहे, आर्थिक दुर्बल घटक याच्या टोटल जागा होत्या मित्रांनो 5. त्यापैकी सर्वसाधारण 1, तर सर्वसाधारण 1 मध्ये हे सोलोमन साळवे जो आहे म्हणजे ACBC मधून EWS मधून यांनी टॉप केलेला होता म्हणून त्यांचा सिलेक्शन सर्वसाधारण मधून झाला. तर 2 कॅन्डिडेट्सला काय केलेलं आहे वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण जर माजी सैनिकाचा जर बघितला तर माजी सैनिकाची फक्त 1 वॅकन्सीज होती मित्रांनो. तर माजी सैनिकाचा एकही कॅन्डिडेट यामध्ये अवेलेबल नव्हता. ओके, त्यामुळे काय केलेलं आहे की यांनी जो सेकंड टॉपर होता त्या सेकंड टॉपरला काय केलेलं आहे माजी सैनिकाची जागा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यापेक्षा जर कमी रँक ज्यांचा होता त्यांना वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो आर्थिक दुर्बल घटक अंशकालीन म्हणजे जे पार्ट टाइम तर या ठिकाणी अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे जो थर्ड टॉपर होता मित्रांनो त्या थर्ड टॉपरला काय करण्यात आलेलं आहे अंशकालीन या कोट्यामधून सिलेक्शन झालेला आहे. ओके, आर्थिक दुर्बल घटक EWSचा जो अंशकालीन कोटा होता त्याच्यामधून झालेला आहे आणि ह्या 2 कॅन्डिडेट्सला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो आता शेवटी काय दिलेलं आहे या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS महिलेच्या वॅकन्सीज होत्या मित्रांनो 2. ओके, तर या महिला कोणत्या सिलेक्ट होणार ज्यांचे सगळ्यात जास्त मार्क्स असेल म्हणजे EWS फिमेलमध्ये ओके वुमन्समध्ये सगळ्यात जास्त मार्क्स असेल तिचा जो सिलेक्शन असेल आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड टॉपर असेल त्यांचा सिलेक्शन या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्यापेक्षा जे कमी मार्क्सवाले असणार त्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर या प्रकारे मित्रांनो जी तुमची नागपूर महानगरपालिकेची जी रिक्रुटमेंट झालेली होती ओके स्टाफ नर्स पदाची आणि सोबतच बाकीच्या सुद्धा पदाची असं ज्या पद्धतीने मी स्टाफ नर्स पदाचा समजावून सांगितलेला आहे त्याच पद्धतीने बाकीच्या पदांना सुद्धा समांतर आरक्षण लागू होतं वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आरक्षण लागू होतं. ओके, तर जी काही आपली स्टाफ नर्स पदाची परीक्षा झाली होती बऱ्याच दिवसांपासून कॅन्डिडेट्सला याचा खूप आतुरता होती की केव्हा याचा सिलेक्शन लिस्ट येणार. तर फायनली आज ही सिलेक्शन लिस्ट वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर जर तुम्ही डाउनलोड केलेली नसणार तर तुम्ही डाउनलोड कशी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाला वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे का बरं वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो तसेच तुमच्या NMC एक्झामच्या रिलेटेड कोणत्याही क्वेरीज असणार ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी प्रत्येक क्वेरीचा आन्सर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, क्लिअर आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. ओके, तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कोणत्या इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद जय भारत.